Yes, we are live now. रसिक श्रोते हो, नमस्कार. साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनाद्वारे यशस्विनी या मालिकेत आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. यशस्विनी आपल्या वेगळ्या वाटेवरून प्रवास करणाऱ्या सख्यांचा एक संवाद सत्राचा कार्यक्रम साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनाद्वारे आपण आयोजित केलेले आहे. यशस्विनी मालिकेचं आजचं हे चौथं पुष्प आणि या मालिकेच्या या चौथ्या पुष्पात एक वेगळी वाट चोखंदळणाऱ्या हरिभक्ती परायण डॉक्टर अवंतिका टोळे देशमुख यांची आज आपण मुलाखत इथे घेणार आहोत. वेगळी वाट अशी ती म्हणजे कीर्तनाची. कीर्तन हे शास्त्र आहे. कीर्तन हा एक कलेचा भाग सुद्धा आहे, ज्याच्यात गायन, वादन, निरूपण आणि कथाकथन अशा सगळ्या कलांचा एकत्र असा समुच्चय आपल्याला दिसून येतो. नानाविध भक्तींमध्ये कीर्तन हा सर्वात प्रभावी असा भक्तीचा मार्ग, भक्तीचा प्रकार मानला जातो. कली माझी कीर्तन श्रेष्ठ पै साधन या शब्दात संत एकनाथांनी कीर्तनाचा महिमा विशद केलेला आहे. आजच्या आधुनिक युगात वेगवेगळ्या प्रकाराचे व्यावसायिक क्षेत्र उपलब्ध असताना कीर्तनाला आपला एक वेगळा मार्ग निवडून त्याच्यावरती वाटचाल करणाऱ्या अवंतिकाताई आज आपल्याशी संवाद साधायला उपस्थित आहे. तेव्हा त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे आणि कीर्तन विश्वच्या माध्यमातून अवंतिकाताई आज घराघरात पोहोचलेल्या आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया संक्षिप्त परिचयाच्याद्वारे. यासाठी मी संगीताताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत त्यांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद अदिती. नमस्कार रसिक श्रोते हो. आज यशस्विनीच्या या सदरामध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर अवंतिका टोळे यांना. अवंतिकाताई, तुमचं सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुमचा परिचय करून देते आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना. हरिभक्त परायण डॉक्टर सौ अवंतिका अभिजित टोळे सध्या मुंबई विद्यापीठातील कीर्तनशास्त्र विभागात निमंत्रित व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तिरुपतीच्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातून संस्कृत व्याकरणात विद्यावारिधी अर्थात पीएचडी ही पदवी देखील प्राप्त केली आहे आणि तत्पूर्वी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक इथून MA संस्कृत व्याकरण प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक सुवर्ण पदकासह प्राप्त केलाय. त्यांच्यावर बालपणापासूनच आध्यात्मिक संस्कार झालेले होते. त्यामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात उज्ज्वल यश प्राप्त करून देखील त्यांनी कीर्तनाचा मार्ग निवडलाय. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षापासून कीर्तन सेवेला त्यांनी प्रारंभ केलाय. नागपूरच्या शक्तीपीठातून त्यांनी नारदीय कीर्तनाचं प्राथमिक शिक्षण घेतलंय. त्यांनी महाराष्ट्रासह बृहन महाराष्ट्रातील विविध शहरात कीर्तन सेवा देखील सादर केली आहे. झी मराठीवरील त्यांची अवघाचे संसार ही स्त्री संत विशेष मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. तसंच त्या भगवद्गीता, भागवत इत्यादी शास्त्र ग्रंथांवर निशुल्क साप्ताहिक अभ्यास वर्गात देखील अध्यापन करतात. विविध वक्तृत्व, गायन, श्लोक पाठांतर स्पर्धांमध्ये त्यांना अनेक पारितोषिक देखील मिळाली आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे नाट्य संगीतात त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली आहे. संगीताचा वारसा त्यांना त्यांची आई स्वर्गीय सौ कल्याणी किशोर देशमुख यांच्याकडून मिळाला, तर संस्कृत वाङ्मयाची आवड वडील श्री किशोर देशमुख यांच्याकडून मिळालेली आहे. साहित्य, तत्वज्ञान, कीर्तन इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी निमंत्रित म्हणून व्याख्यानं दिली आहेत. इत्यादी बहुआयामी असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्या यशस्विनीच्या सदरात आपल्याला छान मुलाखत घेण्यासाठी लाभलाय. परत एकदा मी तुमचं स्वागत करते आणि पुढची सूत्र अदितीकडे सोपवते.
आत्ताच आपण परिचयात ऐकलं की अवंतिकाताईंनी 12व्या वर्षापासून कीर्तन सेवेला प्रारंभ केलाय. तर अवंतिकाताई, आपण तिथपासूनच प्रश्नांना सुरुवात करूया. वयाच्या 12व्या वर्षी केलेलं कीर्तन म्हणजे कोणाची तरी प्रेरणा असेल, कोणीतरी सांगितलं असेल, कोणीतरी प्रोत्साहन दिलं असेल म्हणून ते झालं. पण आपण नेहमीसाठीच कीर्तनाला आपल्या जीवनाचा भाग करावा असं तुम्हाला केव्हा वाटलं, आणि खरोखर आपण हेच क्षेत्र निवडावं याची जाणीव कधी झाली? आम्हाला ते ऐकायला आवडेल. सर्वप्रथम लोकव्रत प्रकाशनाचे खूप खूप आभार. खरं तर आभार शेवटी मानतात. पण माझा प्रवास तुम्हा सगळ्यांना सांगताना मला जो आनंद होतोय त्याच्याबद्दल जनमंगलचेही आभार. माझ्या कीर्तन प्रवासाची सुरुवात तसं बघितलं तर वयाच्या 11व्या-12व्या वर्षापासून झाली. ती सुरुवात झाली अशी की कीर्तन करण्याआधी कीर्तन ऐकायचं कसं. मुळात कीर्तनकार आमच्या कुटुंबामध्ये कुणीच नाही. जरी अध्यात्माचं बाळकडू आहे, घरी भजन कीर्तनाचं वातावरण आहे, अतिशय भक्तिमय पार्श्वभूमीतलं माझ्या घरातलं वातावरण असलं तरी आमच्या कुटुंबामध्ये डायरेक्टली प्रत्यक्ष असं कोणी कीर्तनकार झालेलं नाही. त्यामुळे कीर्तन कसं असतं हा प्रकार तितकासा मला बालपणी अवगत नव्हता. आणि एका संदर्भामध्ये राष्ट्रसेविका समितीचं जे शक्तिपीठात कीर्तन प्रशिक्षण शिबिर होतं, त्या शिबिरामध्ये जसं उन्हाळी वर्ग होतात तसंच उन्हाळी वर्गात जाऊया, उन्हाळ्यात मुलांना काहीतरी उद्योग, वेगवेगळ्या छंद जोपासावे या उद्देशाने त्या शिबिराला मला पाठवलं. तेव्हा कीर्तन ऐकायचं कसं, कीर्तनात पहिले श्रवण आणि मग कीर्तन, म्हणूनच आपण नवविध भक्तीचा जेव्हा क्रम बघतो तेव्हा आधी श्रवण भक्ती आणि मग कीर्तन भक्ती. तिथे मला खूप भरपूर श्रवण करायला मिळालं. आमच्या नीलाताई जोशीराव तिथे हे शिबिर पूर्ण त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं असायचं. नागपुरातले प्रथित यश जे कीर्तनकार आहेत, सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत, जसे दिगंबर बुवा नाईक आहेत, आमचे डबीर बुवा आहेत, कुबेर बुवा आहेत, देवरस बुवा आहेत, शांबुवा धुंकेकर आहेत, नंदिनीताई कडुसकर आहेत, या सगळ्यांची कीर्तनं मी भरपूर श्रवण केली. आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी झालं असं की वसंतनगर दीक्षाभूमीजवळ आपल्या तिथे हनुमान मंदिरात राम जन्माचा उत्सव असतो. आणि तेव्हा मी साधारण 6वीत वगैरे असेल. तर शक्तिपीठातल्या शिबिरार्थींना आपण कीर्तनाचं निमंत्रण देऊया यावर्षी, असं त्यांनी, अजूनही मला तो दिवस आठवतो. आई बाबा घरी नव्हते, घरी फोन आला आणि मी त्यांना हो म्हणून सांगितलं मी करेन. तेव्हा मला काहीही कीर्तनाची पार्श्वभूमी नाही, काहीही माहिती नाही. आणि मग घरी बाबांना आल्यावर सांगितलं की आता 1 महिना हाताशी आहे, मला कीर्तन करायचंय. तर माझ्याऐवजी बाबांनाच दडपण आलं की अगं कीर्तन इतकं सोपं नसतं, कीर्तनात गाणं हवं, त्यात श्लोक हवेत. म्हटलं करूयात, जमलं तर जमलं. आणि मग सुरुवातीला हा प्रवास मी काय, माझ्या बाबांनी काय, गाजराची पुंगी वाजली तर वाजली अशा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं. आणि पहिल्या कीर्तनापासनं मात्र, आणि तेव्हा माझी बॉयकट होती, बॉयकट आणि नऊवारी असा तो माझा वेश. आणि एक अट बाबांनी मला नियम घालून दिला होता की कीर्तना करता चिठ्ठी जवळ ठेवायची नाही. कीर्तन करताना जेवढं येईल तेवढं बोल, जास्तीत जास्त काय होईल तू चुकशील. आणि आजही मी ते अनुभवते. आजही मी तो नियम स्वतःला घालून घेतलाय की चिठ्ठी अजिबात ठेवायची नाही, कारण आपला जो श्रोत्यांशी होत असलेला संवाद असतो कीर्तनात, जो फार महत्वाचा भाग आहे. तर ते माझं पहिलं कीर्तन. या रामनवमी उत्सवात मला कीर्तनाला सुरुवात करून 27 वर्ष झाले. त्या दिवसापासून आता इथपर्यंत आलं. तर आपल्या प्रश्नाकडे परत येऊया. कीर्तन करताना कीर्तनच करायचं असा उद्देश मनाशी नव्हता, तर आधी श्रवण भरपूर केल्याने कीर्तन आपोआप स्फूर्त. हा माझ्या आता इतक्या वर्षाच्या प्रवासातला अनुभव आहे. अवंतिकाताई, हाच धागा पकडून मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की लहानपणापासून श्रवण भक्ती आणि कीर्तनाचं जशी सांगड तुम्ही घातली आणि मग पुढे संस्कृत व्याकरणापर्यंत डॉक्टरेट मिळवण्यापर्यंत हा प्रवास तुमचा होता. आणि मग याच विशिष्ट मार्गाची म्हणजे कीर्तनाच्याच वाटेकडे वळणं हा तुमचा निर्णय केव्हा पक्का झाला? म्हणजे तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. कीर्तन करत असताना 10वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी छान व्यवस्थित कीर्तनं झाली. 10वीला थोडा ब्रेक घेतला आणि मार्कही चांगले मिळालेत.
मग स्वाभाविकपणे सगळ्यांचा एक कौल असतो की आता सायन्स घ्यायचं, 11वी-12वी करायचं सायन्समध्ये, मग पुढे इंजिनिअरिंग. माझ्या सगळ्या बरोबरीच्या मैत्रिणी म्हणजे माझ्या शाळेतल्या सगळ्या बालमैत्रिणी जवळपास इंजिनियर किंवा डॉक्टर झालेल्या. आणि 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर बाबांनी मला आणि आईबाबांनी ठरवलं की नाही, तू आर्ट्स घे. तर सुरुवातीला मला काहीसा तो निर्णय पटलेला नव्हता, कारण इतके चांगले मार्क्स घेऊन सामान्यतः आजही कला शाखेकडे एखादी व्यक्ती जाते म्हणजे एक प्रेज्युडाइज्ड असतो, पूर्वग्रह असतो, हा हिला काही मार्क वगैरे बरोबर मिळाले नसतील म्हणून ही व्यक्ती कला शाखेला गेली. तर कुठेतरी मलाही असं वाटायचं, पण त्यांनी माझ्यासमोर एक फार मोठा मुद्दा मांडला की या जगात समजा डॉक्टर कमी पडलेत, इंजिनियर कमी पडलेत, तर बाहेरून आणता येतील, पण कीर्तनकार जर कमी पडलेत तर आणायचे कुठून? हा माझ्या बाबांनी मला त्या वर्षी म्हणजे 16 वर्षाची होते तेव्हा हा प्रश्न विचारला. आणि मग त्याच्यानंतर हळूच कुठेतरी कीर्तनाची भावना, कीर्तन करता येतंय, ते करूया, ते आवडतंय, ही भावना कुठेतरी मनात पक्की व्हायला लागली. आणि मग 11वी-12वी अर्थात अभ्यासाकडे लक्ष द्यायचं हा भाग होताच, कारण मुळात आई पण माझी अभ्यासाच्या बाबतीत फार काटेकोर होती की आपल्याला अभ्यास चांगलाच करायचा, असं नाही की कला शाखा घेतली म्हणून अभ्यास करायचा नाही. त्यामुळे 10वी-12वीला अतिशय चांगले गुण मिळाल्यानंतर देखील कीर्तनातलाही फोकस आपल्याला कायम ठेवता येईल, त्याचं नियोजन कसं करायचं, तर कला शाखेतले विषय संस्कृत आणि संगीत जे कीर्तनाला उपयोगी आहेत, संस्कृत साहित्याचा अभ्यास किंवा संगीताचा अभ्यास, याचा पुढे कीर्तनासाठी होणारा उपयोग, ते हळूहळू कळायला लागलं. ते आपल्यासाठी जे बोलतायत आई बाबा ते बरोबर आहेत. आणि मग 12वी नंतर जेव्हा कुठे एक 5-7 वर्षांनी ठरलं की नाही आपण कला शाखा घ्यायची, BA करायचं, त्याच्यानंतर MA संस्कृत घ्यायचं ठरलं. का तर आपलं बहुतांश जे शास्त्र आहे ते संस्कृत भाषेमध्ये, आणि त्यातही भाषेची अडचण आपल्याला, हल्ली आपण मराठी नीट बोलता येत नाही हल्लीच्या मुलांना, तर तो फार महत्वाचा मुद्दा आहे की शास्त्र आपल्यापर्यंत का पोहोचत नाही. परदेशी किंवा पाश्चात्य कुठला तरी विद्वान येतो, जर्मन, तो आपल्या शास्त्रांचा अभ्यास करतो आणि तो आम्हाला सांगतो की वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे आणि आपण त्याचं खरं मानतो. तर ही कुठेतरी जाणीव व्हायची जेव्हा आम्ही MA ला अभ्यास करायचो आणि त्यातनं व्याकरणात आपण MA करावं, म्हणजे भाषा आपल्याला, शब्दरचना कशी होते किंवा वाक्यांची रचना कशी असते संस्कृतमध्ये, जी मोठी मोठी वाक्य आपल्याला दिसतात की अरे बापरे, ज्याने आपण घाबरतो की हे फार अवघड आहे, पण ते संधी विच्छेद केल्यानंतर ते वाक्य कसं सरळ सुटतं आणि मग शास्त्रातल्या गूढ गोष्टी देखील आपल्याला कशी त्याची उकल करता येते, हे शिकण्यासाठी म्हणून मी व्याकरण घेतलं. आणि मग पुढे त्याच्यानंतर PhD, त्याच्यानंतर नेट, या सगळ्या गोष्टी आपोआप होत गेल्या. अच्छा, आता तुम्ही म्हणालात की म्हणजे तुम्ही जे तुमच्या लहानपणापासूनच सांगताय त्यावरून असं जाणवतंय की एकूणच तुमच्या घरातलं जे वातावरण होतं त्यामध्ये अध्यात्माचा भरपूर प्रभाव होता आणि तुमच्या आई या एक सुविख्यात अशा शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या वातावरणात राहायला मिळणं किंवा त्या वातावरणात लहानाचं मोठं होणं हे सुद्धा एक भाग्याचंच लक्षण म्हणायला हवं. आणि या सगळ्या गोष्टींचा तुमच्या कीर्तनाच्या शैलीवर नेमका काय परिणाम झालेला आहे? गाणं आणि संस्कृत हे कीर्तनाला अतिशय आवश्यक गोष्टी आहेत असं आजही मी मानते. कारण मघाशी जो आपण प्रश्न बघितला की संस्कृतमध्ये आपलं गीता, भागवत, पुराण, रामायण हे सगळे जर मूळ आपल्याला संदर्भ कशांचे जर जाणून घ्यायचे म्हटलेत तर ते संस्कृतमध्ये आहेत. आणि संस्कृतचं प्रेम माझ्या बाबांनी मला लावलं. ते सांगायचं असं की मी जेव्हा 2-2.5 वर्षाची असेल तेव्हा बाबा सायकलवर मला घेऊन चक्कर मारायला जायचे. त्यावेळेला काही माझ्या लहानपणीच्या एकदम खूप स्कूटरवर जाणं असं इतकं नव्हतं. ते मला सायकलवरनं जेव्हा फिरायला घेऊन जायचे तेव्हा मला गीतेचे श्लोक त्यांनी शिकवले. अच्छा. अनेक लोक तेव्हा आम्हाला प्रश्न विचारायचे किंवा वडिलांना प्रश्न विचारायचे की अरे हे नुसतं पोपटपंची करून काय उपयोग आहे, इतक्या लहानपणी तिला अर्थ कळत नाही, तुम्ही का शिकवता? तर त्यांनी तेव्हा खूप छान उत्तर दिलं की अर्थ कळायला आयुष्य पडलंय, पण पाठ याच वयात होणार. तर गीतेची सुरुवात किंवा संस्कृतची सुरुवात, हा शास्त्राची जवळीक, हे तिथून आलं. आणि माझी आई, तिचा आवाज
अतिशय स्वर्गीय म्हणजे इतका गोड आवाज असूनही अतिशय निस्पृह. कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर, जसं आपलं रामटेकचं राम मंदिर आहे, फार मोठ्या दर्जाची ती कलाकार होती, पण कुठेतरी अतिशय निस्पृह आणि तिच्यामधली सेवावृत्ती, ती समर्पणशील वृत्ती जी होती, की मंदिरात गेल्यावर कुठलाही तामझाम किंवा माझे साथीदार आणा, आता मी इथे सेवा करणार आहे, नाही. बसली की गाणं आपोआप तिच्या गळ्यातनं निघायचं. तर ती निस्पृहता, या गोष्टींचं बाळकडू मला आणि माझ्या भावाला दोघांनाही, आम्ही ह्या गोष्टी बघत मोठे झालेलो आहोत. त्यामुळे ती जी जडणघडण आहे की कीर्तनकार म्हणणं किंवा इतक्या मोठ्या क्षेत्रात आपण किती सिरियसली घेतोय त्या गोष्टीला, त्याच्यावर आपलंही कर्तृत्व आणि आपण श्रोत्यांचा मनापर्यंत किती खोलपर्यंत जातो हे त्याच्यावर अवलंबून असतं. माझ्या मते कीर्तन रंगवण्यासाठी खूप बाह्य घटकांपेक्षा आपल्या अंतःकरणातली जी भावना आहे ती जर तीव्र असेल, ती जर श्रोत्यांच्या ये हृदयीचे ते हृदयी घातले आपण जे म्हणतो, की तुमच्या व्यक्तिमत्वाचं ती कशी उमटते, हे मी घरी माझ्या आईकडनं शिकले, की तिने सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, कुटुंबात आमच्या सोळं भरपूर, ते सगळं तिने सांभाळलं अगदी शेवटपर्यंत. आणि ते सगळं करून ऑफिसची नोकरी, गाणंही केलं, शिवाय अनेक कला तिच्यामध्ये होत्या. तर या दोघांमुळे कुठेतरी माझ्यामध्ये ते बघून हे सगळं आपणही करू शकतो का, किंवा करून बघायला हरकत नाही, सगळं. किती छान. अवंतिका, यातनं असं जाणवत आहे की हळूहळू कीर्तन म्हणा, संस्कृत म्हणा किंवा अध्यात्म, हे सगळं हळूहळू तुमच्या मनामध्ये लहानपणापासून रुजत गेलं. मग कीर्तन हे क्षेत्र निवडल्यानंतर, कीर्तन म्हटलं की त्याच्यामध्ये अभिनय येतो, भावभावना येतात, गायन वादन, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये असतो. तर यापैकी सगळ्यात जास्त तुमच्या मनाला काय भावतं? आणि तसंही कीर्तन ही एक साधना आहे, एक उपासना आहे, तर त्याविषयी पण आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. कीर्तनासंदर्भात बऱ्याचदा बोलताना कीर्तन कला असा उल्लेख होतो, पण माझं छोटंसं मत असं आहे की कीर्तन ही भक्ती आधी आहे आणि त्याच्यामध्ये गायन कला, वादन कला, निरूपण किंवा वक्तृत्व, अभिनय कौशल्य, पाठांतर, या सगळ्या कलांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्यामुळे तो वन ऍक्ट प्ले किंवा वन मॅन शो असतो. स्पेशली आपले हे जे नारदीय कीर्तन आहे, वारकरी कीर्तनाचा बाज थोडा वेगळा आहे. तिथे तुम्हाला निरूपणाला पद घेणारे कोणीतरी दुसरे असतात, आपण फक्त त्याचं विवेचन करायचं असतं. पण नारदीय कीर्तनात म्हणजे एक पात्री प्रयोग म्हणायला हरकत नाही. तर या कलांचा समावेश जरी असला तरी या कला म्हणजे कीर्तन होत नाही. जसं गायन कीर्तनात असावं, पण गायन म्हणजे कीर्तन नाही. अभिनय खूप छान करता येतो, पण नुसता अभिनय म्हणजे कीर्तन नाही, वक्तृत्व म्हणजे कीर्तन नाही. मग कीर्तन म्हणजे काय आहे, तर भगवंताच्या कीर्तीचं गायन. तर अजून पुढे आपण व्यापक दृष्टिकोन केला, संतांच्या कीर्तीचं गायन. अजून पुढे व्यापक दृष्टिकोन केल्यानंतर राष्ट्रपुरुषांच्या कीर्तीचं गायन. तर इतका व्यापक दृष्टिकोन त्याचा आहे. त्यामुळे त्याच्यातला जो भाव, हा भाग जो आहे, त्याच्यातली जी भक्ती आहे, तो भाव मला सगळ्यात जास्त माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे, हृदयाच्या अगदी जवळ आहे. म्हणजे ज्या संतांचं चरित्र आपण सांगतो आहोत, त्या संतांचं चरित्र आधी आपल्याला उलगडायला हवं. आपल्याला उलगडलं की श्रोत्यांना आपल्या माध्यमातून ते संतांचं चरित्र दृकश्राव्य माध्यमावर कसं आपण बघतो, तसं त्यांच्या कीर्तीच्या द्वारे आपल्याला कितपत ते कळलेलं आहे, ते आपल्याला कळल्यानंतर, आपण ते पचवल्यानंतर श्रोत्यांपर्यंत तो भाव आपोआप पोहोचतो, असा माझा अनुभव आहे. अगदी बरोबर सांगितलं. खरोखर कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, असं जे म्हटलंय ते अगदी सत्य आहे. आता जे काही आपण ऐकलं, सांगितलं, त्याच्यावरून लक्षात येतं की एखाद्या फळाचं जेव्हा वर्णन करतात की आंबा गोड आहे, आंबा गोड आहे, पण तो आंबा जोपर्यंत आपण चाखत नाही तोपर्यंत त्या गोडीचा अनुभव, त्या गोडीची प्रचिती येत नाही. त्याचप्रमाणे आता आपण जे वर्णन केलं की कीर्तनात विविध कलांचा अंतर्भाव आहे. मग त्यात गायन आहे, वादन आहे, पाठांतर आहे. नवविधा भक्तीतली ही एक महत्वाची भक्ती आहे आणि ज्याच्यात नवरसांचा अंतर्भाव आहे, असे वेगवेगळे भाव आपल्याला त्याच्यातून सादर करायचे असतात. तरच आपण श्रोत्यांच्या अंतःकरणात पोचतो. मग हे सगळं ऐकून थिअरॉटिकली तर कळलं,
पण त्याचं प्रात्यक्षिक आम्हाला बघायला मिळालं तर जास्त आनंद होईल आणि श्रोत्यांनाही त्याचा खरोखर अनुभव घेता येईल. तर असं काही आमच्या समोर सादर करता येईल का? वा वा, खरंच. नक्की नक्की. मध्यंतरी मी नाम महात्म्य या विषयावर एक पूर्वरंग त्याचा अभ्यास करत होते आणि त्या संदर्भात आता आपण मगाशी जे बोललो की गायनाचा किंवा संगीताचा कुठपर्यंत आपल्याला उपयोग करता येतो. तर तुकाराम महाराजांचा एक साधा अभंग आहे. साधा म्हणजे लिहिताना साधा, लिहिलेला साधा, सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिलेला, पण त्याच्यातले जे भाव आहेत त्या भावाला कुठला राग पोषक आहे, तर त्या रागाचा आधार घेऊन एक निरूपणाचा अभंग तुम्हाला म्हणून दाखवते. हा राग आहे शिवरंजनी. तर तो निरूपणाच्या पदासाठी का वापरला हे मी तुम्हाला विवेचन करताना सांगते. नाम आठवीता सद्गदित कंठी, नाम आठवीता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी, प्रेम वाढे पोटी, ऐसे करी नाम आठवीता सद्गदित कंठी, रोमांच जीवन आनंदाश्रुनेत्री, रोमांच जीवन आनंदाश्रुनेत्री, अष्टांग ही गात्री, अष्टांग ही गात्री, प्रेम तुझे नाम आठवीता सद्गदित कंठी, तुका म्हणे दूजे न घडी कल्पांती, न घडी कल्पांती, तुका म्हणे दूजे न घडी कल्पांती, सर्वदा विश्रांती संतापाई नाम आठवीता सद्गदित कंठी, नाम आठवीता, नाम आठवीता, नाम आठवीता. तुकाराम महाराजांचा हा अभंग नामाचं महात्म्य, अनेक अभंगांमध्ये संतांनी नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे, पण हा अभंग भगवंताकडे ते मागतायत, याचना करतायत की मला नामाबद्दलचं प्रेम किती उत्कट असावं, किती अत्युच्च पातळीचं असावं की नाम आठविता सद्गदित कंठी, मला नाम तुझं मुखात आलं, रामकृष्ण हरी हा जो बीजमंत्र आहे तो माझ्या मुखात येताना माझा कंठ सद्गदित होतोय. अंतःकरणात नामाचं प्रेम आहेच, कारण संतांचा विश्वास आहे की प्रत्येकच जीवाचा भगवंताबद्दलचा प्रेम प्रत्येकाच्या जीवात ते आहेच, कारण ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, किंवा ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना, की हा जीव माझा अंश आहे असं भगवान म्हणतात. तर जो अंश आहे, आपण सगळे भगवंताची लेकरं आहोत जे म्हणतात, तर ते स्वाभाविक प्रेम आहे, पण ते प्रेम वाढो, ते कुठेतरी प्रकट अवस्थेला येऊ, ही याचना तुकाराम महाराज करतायत. तुझं नाम घ्यावं आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहावे. अष्टांग ही गात्री प्रेम तुझे, माझ्या गात्रा गात्रातनं तुझं प्रेम, तुझ्या नामाबद्दलचं प्रेम हे असं उफाळून यावं. सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी, गाऊ निशिदिनी नाम तुझे. इतकेच वाजता जप केला किंवा इतकाच वेळ साधना केली आणि बाकी वेळ नाही असं नाही. रात्रंदिन मला दुसरं कसं काही करायची ओढ माझ्या मनात येऊ देऊ नकोस. आणि तुका म्हणे दुजे न घडे कल्पांती, सर्वदा विश्रांती संताबाई.
संतांची कृपा मला मिळाली की हा सगळा आनंद, नामाची रुची, नामाचा आनंद मला प्राप्त होईल. आणि सद्गदित कंठ म्हणून शिवरंजनी राग, कुठेतरी त्याला एक कारुण्याची झालर असते. म्हणून संगीताचा उपयोग या मार्गानं कीर्तनातल्या पदांना चाली देताना आपल्याला करता येतो. वा, अवंतिकाताई, आम्ही खरंच अगदी मंत्रमुग्ध झालो होतो सगळेच जण तुमचं हे निरूपण ऐकताना. खरंच खूप छान. आणि नामस्मरणाचं महत्व यातनं श्रोतांपर्यंत आपल्या पोहोचवलंय आपण, की गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की जेथे नाम तेथे माझे प्राण. अवंतिकाताई, मी तुम्हाला असं विचारते की कीर्तन म्हणजे उपस्थित सगळ्या श्रोत्यांना ज्ञान मार्ग किंवा भक्ती मार्ग दाखवणं एवढंच आहे, की श्रोत्यांना पण त्यांच्या अनुभवाशी कुठेतरी आपण समरस करू शकतो? दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्यांना काही वेगवेगळे दाखले त्याच्याबद्दल मिळू शकतात का? म्हणजे त्यांच्या जीवनाची आणि कीर्तनातल्या सगळ्या विषयांची सांगड घालणं, याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. नारदीय कीर्तनाची बांधणीच अशा पद्धतीनं केलेली आहे की तिथे कुठेही एकसुरीपणा येणार नाही. म्हणजे कुठेही नुसतं विवेचन किंवा नुसता उपदेश असा नाहीये. त्याच्यासाठी दृष्टांत आणि सिद्धांत सांगितल्यानंतर आजच्या काळाशी रिलेव्हंट किंवा आजच्या काळाला अनुकूल असे आपल्याला दृष्टांत देण्याची तिथे गरज भासतेच. कारण त्याच्यानी आपण जो सिद्धांत सांगतोय तो श्रोत्यांच्या मनाची पकड घेतो आणि ते दृष्टांत कालानुरूप आपण घ्यायचा, जेणेकरून सगळ्या वयोगटातले श्रोतृवृंद असतात. अगदी 80-90 वर्षांच्या आजी आजोबांपासनं की 10-12 वर्षाची मुलं, हे सगळ्या वयोगटातले मुलं, त्यांना त्याच्याशी कनेक्टिव्हिटी कुठेतरी एक रिलेट करता आलं पाहिजे. म्हणून दाखले देत देत भक्ती मार्गाकडे आणणं. कारण शेवटी मुळात ती भक्ती आहे. त्यातनं भक्तीचा प्रचार, मग देव, धर्म आणि राष्ट्र या तीनही भक्तींचा प्रचार या माध्यमातनं करणं आणि सम्यक उदाहरणं देऊन, कालानुरूप उदाहरणं देऊन, त्या उदाहरणांच्या द्वारे आपल्या परंपरांविषयी कुठेतरी आपल्या समाजाची जागृती किंवा प्रबोधन, हे सगळं कार्य कीर्तनात सारख्याच पद्धतीने करता येतं. खूपच म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं फार महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे ही. माझ्या मनात एक प्रश्न आला तो असा की जसं आता तुम्ही म्हणालात की आपण श्रोत्यांना समरस करण्याचं काम तर करतोच कीर्तनातनं, पण एक कीर्तनकार म्हणून म्हणजे आता कसं की जो डॉक्टर असतात, समजा कोणाचं जर का प्रोफेशन डॉक्टर असेल ती व्यक्ती, तर त्याच्या चालण्या बोलण्यात ते कुठेतरी दिसतं की तो सांगत राहतो की अरे हे असं नको करू बरं, किंवा हे तुमची शुगर बहुतेक वाढली असावी, म्हणजे असं काहीतरी लक्षणं त्यांच्या व्यक्तिमत्वात सुद्धा दिसतात. तर तुम्हाला कीर्तनकार झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जगण्यावर, आयुष्यावर, स्वभावावर या गोष्टीचा किती परिणाम झालाय असं वाटतं? मी ज्या पार्श्वभूमीतनं, माझ्या कुटुंबाची जी पार्श्वभूमी आहे, त्यामुळे मला असं फार वेगळं काही करायची गरजच पडली नाही. किंवा मी कीर्तनकार आहे म्हणून मला हे करता येणार नाही किंवा हे करायचंय असं मला सेपरेट काढताच येणार नाही स्वतःच व्यक्तिमत्व. कारण काय, आपण कीर्तन साधना म्हणतो. जुने जे कीर्तनकार आहेत ते फार सुंदर शब्द वापरायचे, कीर्तन व्रती. कीर्तन हे व्रत आहे. म्हणजे एकदा कीर्तनाला सुरुवात झाली तरी ते व्रत तुम्ही घेतलं, त्या अनुषंगानं वागणं आणि हळूहळू कीर्तनच आपल्याला खूप शिकवत असतं. कीर्तनातनं कीर्तनकार स्वतः घडत असतो. बरोबर. आम्ही जेव्हा कीर्तनाचं निरूपण किंवा त्याचा मंगलाचरणाला सुरुवात करतो, तिथे कीर्तन संगे रंगात देह वागोरे, म्हणजे कीर्तनकार जर कीर्तनात रंगला तर श्रोते आपोआप रंगणार. कीर्तन ही फार मोठी साधना आहे. समजा नामस्मरणावरचं प्रवचन मला द्यायचंय किंवा निरूपण करायचंय आणि मी अजिबातच नाम घेत नसले तर कुठेतरी त्याच्यामध्ये दांभिकता येते, किंवा आपण अगदी इंग्रजीतला शब्द वापरते मी, हिपोक्रसी त्याला म्हणतात. आपण जे बोलतो आणि करतो याच्यात तफावत असणे याला. आणि ते नामस्मरणावरचं निरूपण वरवर ऐकायला छान वाटेल, त्याच्यात पल्लेदार वाक्य असतील, खूप अलंकारांनी भाषा नटवता येईल, पण श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेणं किंवा श्रोत्यांना जप करावं असं वाटणं, की श्रोत्यांना असं वाटणं नाही नाही हे ऐकलंय मी, आजपासनं मी एक माळ तरी नाम घेणार, अच्छा, हे करावं असं वाटणं, हे नुसत्या कलेने नाही साध्य होत. त्याच्यासाठी कीर्तनकाराची साधना, किंवा मला जर त्याच्याबद्दल बोलायचंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले,
तर बरोबर. एक बेसिक नियम आहे की याच्यावर मला जर निरूपण द्यायचंय तर काही बंधनं मी माझ्यावर घालून घ्यायला हवीत. कारण हम्म. कीर्तनकार हा समाजाच्या आई वडिलांच्या जागेवर आहे, समाजाच्या शिक्षकाच्या रूपानं तो काम करायला हवा. त्याला हम्म. सन्मान तेवढा मिळतो आहे. बरोबर. आईनं कशा पद्धतीनं आई मुलाला घडवते, वडील कशा पद्धतीने मुलांना घडवतात, किंवा शिक्षक कशा पद्धतीने मुलाला घडवतो, तर त्याचं काय हित आहे, समाजाचं हित काय आहे, समाजाला काय आवडतं ते मी हम्म. देणार असं नाही. मुलांना बरोबर. आईस्क्रीम आवडतं म्हणून आई काही त्याला दिवसातनं 3दा आईस्क्रीम देणार नाही. कारण मुलाच्या प्रकृतीची जाणीव आईला आहे की इतक्यांदा आईस्क्रीम खाल्ल्यावर याची तब्येत बिघडणार. त्यामुळे समाजाला काय हवंय, आम्हाला समाजातले लोक म्हणतात की तुम्ही ही गाणी म्हणा, अमुक गाणी म्हणा, किंवा तुम्ही अमुक जोक करा. पण समाजाच्या हिताचं काय आहे, समाजातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रकृतीसाठी काय अनुरूप आहे, ती नस ओळखून आपल्यातही तो बदल घडवून आपण कसं वागतोय, जे आपण बोलतोय तसं आपण वागतोय का, या दोन्हीचं संधान साधून, अवधान ठेवून मला असं हम्म. वाटतं की कीर्तन आणि कीर्तनकार या दोन सेपरेट व्यक्ती न करता न करता. हा, पण बरोबर. त्याच्यातनच आपली ही उन्नती करता येते आणि समाजाची उन्नती करता येते असं मला वाटतं. हम्म. म्हणजे विचार आणि आचार यांचं जर साधर्म्य असेल, एकरूपता असेल, तर हे सहज साध्य आहे, हे आताच्या आपल्या वक्तव्यावरून बरोबर. लक्षात आलं. अनेक विषय आपल्याला हाताळावे लागतात किंवा विविध आख्यानं लावावी लागतात, किंवा एखादा असा विशेष विषय किंवा विशेष चरित्र असतं की जे खूप जुन्या काळात आपल्याला घेऊन जातं. तर तो काळ जिवंत करणं, ते चरित्र सगळ्यांसमोर नवीन पद्धतीने मांडणं आणि त्यातलं नाविन्य टिकवणं दरवेळी. कारण की 4दा मीरा सांगून झालं, पुन्हा 5व्यांदा मीरा सांगताना कुठेतरी तोचतोचपणा सुद्धा येऊ शकतो. तर हे सगळं साध्य करणं खरोखर कसरत आहे. तर ती कशी काय साध्य करता येते ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपण म्हणालात तो मुद्दा बरोबर आहे. दरवर्षी रामजन्माचं आख्यान लावायचं असतं. तोच राम, तीच कौसल्या, तोच दशरथ. पण एकतर आपले जे शास्त्र आहे किंवा आपल्या या हरिकथा आहेत, संतांच्या कथा आहेत, या नित्य नूतन आहे. यात हम्म. दर वेळेला वेगळ्या अनुषंगाने ती कथा आपल्याला सांगता येऊ शकते. उदाहरणार्थ कृष्ण जन्माचं आख्यान आहे, तर ते अवताराची पार्श्वभूमी त्याचं चिंतन करून लावता येऊ शकतं. धर्माचं हम्म. रक्षण करताना भगवंत अवतार घेतात, या पूर्वरंगाच्या बैठकीतनं लावता येतं. किंवा भगवंताचं भक्त वात्सल्य, भक्तांसाठी भगवंत, अनेक पैलूंनी त्याचं चिंतन करता येऊ शकतं. हे मोठेपण हे आपल्या संत वाङ्मयाचं आहे असं मी म्हणेन. म्हणजे राम जन्माचं चरित्र किंवा कृष्ण जन्माचं चरित्र तुकोबारायांचे अभंग आहेत, नामदेव महाराजांचे अभंग आहेत त्याच्यावर. एवढंच काय, म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी लिहिलेत. त्याचबरोबर मीराबाईंचे काही पद आहेत. हम्म. त्याचबरोबर आता मी नुकतीच रेकॉर्डिंग करून आलेत, त्याच्यामुळे ब्रजभाषेतले सूरदासांनी लिहिलेले पद आहेत. हो. सूरदासांच्या प्रज्ञाचक्षूंनी कृष्ण कसा दिसतो, आपण जशी बाळा जो जो रे अंगाई म्हणतो, तसं सूरदासजी अंगाई हिंदीमध्ये ब्रजभाषेत लिहितात. यशोदा हरिपालना झुलावे, अच्छा. जसं आपण बाळा जो जो रे कुलभूषणा, हम्म. हम्म. तीच हम्म. अंगाई म्हणतो, तोच पाळणा म्हणतो. पण सूरदासजींच्या ब्रजभाषेतली जी मिठास आहे, जी गोडी आहे, ती अजून वेगळी. अगदी तसंच जसं रामाचं चरित्र लावायचं असेल, महाराष्ट्रात आपल्या समर्थांनी प्रचंड त्याच्यावर कार्य केलेलं आहेच. त्याचबरोबर अवधी भाषेतल्या तुलसीदासजींनी जे रामचरितमानस आहे, त्या अनुषंगाने रामचरित्राचं काम करता येतं. अनेक गोष्टी आपल्यालाच नवीन नवीन पद्धतीनं उलगडता येतात असा माझा अनुभव आहे. प्रश्न राहिला तर काळाचा, तर आमच्या दासगणू महाराजांनी संतांचे चरित्र कीर्तनोपयोगी लिहून आम्हा सोबत सगळ्या कीर्तनकारांवर प्रचंड उपकार केले. दासगणू महाराजांची शैली म्हणजे अतिशय आपण त्याला रिलेट करू शकतो. पदांचा गोडवा त्याच्यामध्ये आहेच. शिवाय कीर्तनात जे वेगवेगळे प्रकार गायल्या जातात, जसं दिंडी आहे, ओवी आहे, साकी आहे, त्याच्याचबरोबर गझल सुद्धा त्यांनी कीर्तनात आणली, लावणी कीर्तनातली. त्याच्यानंतर झंपा नावाचा प्रकार आहे, झक्कड नावाचा प्रकार आहे. तर अशा वेगवेगळ्या लोकसंगीतातल्या गोष्टींना कीर्तनातल्या पदांमध्ये आणि सुंदर रचना, म्हणजे समजा पहिल्या ओळीत एखाद्या श्लोकामध्ये कृष्ण आला असेल तर तो शब्द पुन्हा रिपीट होणार नाही पूर्ण आख्यानभर,
भगवंताच्या वेगवेगळ्या नाव, त्यामुळे सांगते की इतकं नित्य नूतन आहे, आपण करू तेवढा अभ्यास कमी आहे, हा माझा अनुभव आहे. वा, खरंच या सगळ्या गोष्टी ऐकताना असं वाटतंय की म्हणजे तुम्ही बोलत राहावं, आम्ही ऐकत राहावं आणि खूप सारं काही नवीन नवीन यातनं आम्हाला मिळत राहावं. आपण आत्ताच हे बघितलं, म्हणजे तुम्ही आत्ता बोलता बोलता सांगितलं, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता की व्यासपीठावरची मी आणि खरीखुरी मी याच्यामध्ये काही तसा भेद उरत नाही. मला तुम्हाला हा एक प्रश्न विचारावासा वाटतोय की बरेचदा असं बघितलंय, म्हणजे लहानपणापासून जेव्हा जेव्हा कीर्तन ऐकली तेव्हा लहान असतो आपण तेव्हा गंमत वाटत असते या सगळ्या गोष्टींची की कीर्तनाच्या वेळी श्रोत्यांच्या डोळ्यातून अनेकदा, म्हणजे श्रोत्यांच्या डोळ्यात तुम्हाला काय दिसतं? मला तरी लहानपणी असं बघितलेलं आठवतं की खूप म्हणजे असं आम्ही लहान मुलं हसायचो त्या गोष्टीला तेव्हा की या लोकांना कशाचं रडू येत आहे असं, म्हणजे तर एक हे जे असतो म्हणजे हा जो भाव असतो भक्तिरस आपण म्हणतो की श्रोत्यांच्या डोळ्यातून बरसताना दिसतो कीर्तनाच्या वेळेस, तर याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे नेमका? डोळे आरसा असतात ना व्यक्तिमत्वाचा, आणि संत वचनांमध्ये, शास्त्रामध्ये, गीता भागवतामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपण निद्रिस्त स्वरूपात असलेला आपल्या अंतःकरणातला भाव जागृत करण्याचं सामर्थ्य संतांच्या एकेका वाक्यात, एकेका शब्दात आहे, गीता भागवतात, रामायणात आहे. प्रश्न हा आहे की कीर्तनकार किती तद्रूप होतो त्याच्याशी. हा, बरोबर. साधंसं वाक्य असतं पण आपण तद्रूप झालो. बरेचदा आपल्याला भान राहत नाही आणि आपल्या डोळ्यातनं जेव्हा अश्रू येतात, अश्रूंची भाषा ही वेगळीच असते. ती लाख शब्द बोलून सुद्धा ती भाषा, ते वाक्य सांगता येत नाही. पण कधीतरी बोलता बोलता आपल्याच डोळ्यातनं ते प्रेमाश्रू जेव्हा येतात, श्रोत्यांच्या डोळ्यातनं त्याच वेळेला त्याचं म्हणजे प्रतिसाद आलेला दिसतो. तर तो जो भाव आहे, कारण शेवटी प्रत्येक ठिकाणचा श्रोतृवर्ग हा वेगळा असतो. खेड्यापाड्यांमध्ये गेल्यानंतर तिथल्या श्रोत्यांच्या हृदयाला कुठल्या गोष्टींनी परिणाम होईल किंवा कुठून साथ घालता येईल, हा तिथला भाग वेगळा. पण शेवटी मनुष्य म्हणून प्रत्येकाच्या मनातल्या भावना, ती चेतना, ती एक सारख्याच स्वरूपाची असते. आणि संतांच्या शब्दांमुळे आपल्या अंतःकरणातनं अगदी पूर्ण समर्पणाने जर आपण त्याचं म्हणतात ना निरूपण केलं किंवा जसंच्या तसं उच्चारलं. मी तर नेहमी गमतीने म्हणते की कीर्तनकार हा पोस्टमन असावा. पोस्टमन कसा कुठलीही बातमी जशी आहे तशी देतो, म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःचं काही ऍडिशन करत नाही. आपण काही, म्हणजे माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगायचं झालं तर मी काही एवढी मोठी विद्वान विदुषी नाही की मला तुकोबान ज्ञानोबांपेक्षा मी काहीतरी ऍड करून सांगेन. पण त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून श्रोत्यांपर्यंत सांगताना मला नाही कळत हे बरोबर आहे, पण ज्ञानोबा माऊलींनी हे लिहून ठेवलंय, संतांनी हे लिहून ठेवलंय, ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलंय ते मी तुमच्यापर्यंत सोडते. जर प्रामाणिकपणे हे काम केलं तर डोळ्यांमधल्या भावांमध्ये वाचायला मिळतं, ज्याची कुठल्याही बिदागीमध्ये मोजणी करता येऊ शकत नाही. असे भाव. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की अंतःकरण शुद्धीचं काम कीर्तनाद्वारे होत आहे आणि त्याच्यानंतर डोळ्यातनं जे काही मळब होतं ते सगळं वाहून जात आहे आणि जे उरत आहे ते काहीतरी शुद्ध पवित्र अंतःकरण घेऊन ती व्यक्ती त्यावेळेस आपल्या घरी रवाना होते. काय विचाराल संगीताजी? अवंतिका ताई, मी असं विचारू इच्छिते की तुम्ही स्त्री कीर्तनकार आहात आणि कीर्तनामध्ये स्त्री स्वर म्हणजे स्त्रियांचा स्वर म्हणजे फक्त माधुर्य किंवा भक्ती म्हणून नाहीये, आणि तर तो एक वेगळा मनातून आलेला भक्तीचा एक आविष्कार आपल्याला म्हणता येईल. आपण इतिहासाकडे जर वळून बघितलं तर इतिहासामध्ये संत वेणाबाईंना उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार समर्थांनी दिला होता. तर तुम्ही पण स्त्री कीर्तनकार आहात. इतिहासाकडे वळून बघताना, कीर्तन करताना, हा मार्ग चोखताना तुम्हाला स्वतःचा काय अनुभव सांगता येईल, कसं वाटतं? फार मोठा आशीर्वाद आहे हा. म्हणजे समर्थ किती क्रांतिकारी संत होते. हल्ली जो आपण म्हणतो ना की क्रांतिकारी वेगळं आणि संतांचं काय देवदेवच करत सांगणार असं नाही. त्या काळी वेणाबाई बालविधवा होत्या, वेणास्वामी.
एवढंच नव्हे, त्यांना मठाधिपती देखील समर्थांनी केलं. याच्यावरनं त्यांची दूरदृष्टी, कारण ते स्त्री आहेत का पुरुष आहेत हे शारीरिक पातळीवर आपण विचार करतो, पण संत हे आत्म्याच्या पातळीवरनं विचार करतात. वा, क्या बात. आपण केवळ शरीर बघतो, पण संत आत्मा बघतात. आणि त्यामुळे स्त्री कीर्तनकार म्हणून मी तर म्हणेन की फार कृतज्ञ आहे पूर्ण सगळ्या कीर्तन क्षेत्राबद्दलही. आणि या क्षेत्रात आल्याचं आता हळूहळू महत्व मला पटायला लागलंय. आता कुठं कळतंय की नाही, ही फार मोठी जबाबदारी आहे. त्याबद्दल आशीर्वाद तर आहेच, पण त्याचबरोबर जबाबदारीही आपल्याला समर्थपणे पेलता यायला हवी. आणि बस आपण लहानाहूनही लहान राहिलं की जबाबदारीची जाणीव फार आपल्या डोक्याशी घ्यायची नाही. कोणी कौतुक केलं तर गुरुंची कृपा म्हणायची. वाईट जे काही आहे ते आपण सुधरवत पुढे पुढे प्रवास करायचा. कीर्तनाचा हा प्रवास असे अनेक अनुभव देणारा आणि खूप काहीतरी शिकवून जाणारा आहे, हे आता आपल्याला वार्तालापातून लक्षात येत आहे. खरं तर कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तररंग असे भाग असतात. सुरुवातीला अभंग, मग त्याचं निरूपण, आणि मग तो निरूपणाचा भाग अजून श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी एखादं चरित्रात्मक आख्यान, असा म्हणजे तो पूर्ण 3 तासाचा असा मोठा सादरीकरणाचा भाग आहे. कधी कधी तर चरित्र इतके मोठे असतात की ते 2 दिवस 3 दिवस सुद्धा चालतात. तर जेव्हा असा अखंड वाणीचा प्रवाह आपला चालू असतो, तेव्हा असं कधीतरी होत असेल की आपण काहीतरी ठरवलेलं वेगळं आहे, पाठ केलेलं वेगळं आहे, आख्यानात वेगळं आहे, पण आपण काहीतरी वेगळं बोलून जातो. तर असे काही अनुभव तुम्हाला आले आहेत का? आणि मग ते कसं पुढे जातं, ती गंगा कशी प्रवाहित होते, तो अंतर्मनातून आलेला क्षण कसा असतो, ते जाणून घ्यायला आवडेल. फार सुंदर प्रश्न आहे हा. अनेकदा खूप तयारी करून, खूप अभ्यास करून नाही, आज मला हा विचार सांगायचा आहे, हा खूप मस्त पाठ केलेला श्लोक आहे, हा कुणालाच माहिती नसेल असे. खूप गर्वाची बाधा प्रत्येकालाच होते, अहंकार होतो. आणि हा माझा हा श्लोक खूप छान पाठ झालाय, आज मी हा म्हणणारच आहे असं करून स्टेजवर जायचं आणि तिथे गेल्यावर ब्लँक. बरेचदा हा अनुभव येतो की तो श्लोकच आठवत नाही. आणि बरेचदा उलटाही अनुभव येतो की एखादी गोष्ट आपण ठरवली नसते, सहज त्या नारदांच्या गादींवर, त्या देवर्षी नारदांच्या कृपेनी अशी कुठली तरी गोष्ट स्फुरते की मी कधी आयुष्यात असं बोलू शकले नसते, किंवा अभ्यास केलेला मला एवढी माझी पातळीच नाही की मी हा अभ्यास करू शकेन, याची जाणीव आपल्याला होते. तर हे का होतं? कुठेतरी भगवंत आपल्याला नम्र करत असतात, संत आपल्याला नम्र करत असतात. काय, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. शिकविता धनी वेगळाची, मंजुळ साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. म्हणजे आपण जरी बोलतो आहोत तरी आपल्याला प्रेरणा देणारा जो परमात्मा आहे आपल्या अंतःकरणातला, आपण सगळ्या जगासमोर इम्प्रेशन पाडू किंवा अहंकाराची गोष्ट सांगू की मला खूप छान येतं, पण परमात्मा आपल्याला बरोबर वळणावर आणतो, त्याला माहिती असतं. आणि असे अनुभव मला बरेचदा आलेत की पाठ केलेलं आठवलं नाही, सुचलं नाही, ब्लँक झालं, हरकत नाही, पण भाषांतर सांगून कुठेतरी वेळ मारून न्यायची अशा वेळेला, हे मी केलंय. आणि कधी कधी इतकं सुंदर आपल्याच, जसं मला सज्जनगडच्या कीर्तनात मी संत रोहिदासांचं चरित्र सांगत होते, आणि तिथे रोहिदासांचा एक पद आलं, दासगणूंनी सांगितलेलं की माझं माझं करू नये, तुझं माझं माझं. आणि त्या संदर्भात मला पूर्व कुठलाही अभ्यास न करता समर्थांचा एक अभंग आठवला, माझे मी तू पण गेले नाही देवा. कारण कुठं कनेक्ट करायचं? रोहिदास वाराणसीतले, समर्थ आपल्या महाराष्ट्रातले, पण सिद्धांताच्या दृष्टीने संतांमध्ये कनेक्शन कसं असतं हे तिथे मला जाणवलं की माझे मितूपण गेले नाही देवा, काय करू ठेवा संचिताचा. तर तो इतका चपखल तिथे अभंग बसला आणि लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या, पण मला अंतरंगात जाणीव होती की हे मी नाही केलं, हे प्रेरणा देणारा परमात्मा आहे. समर्थांचं तिथे इतकं मोठं अधिष्ठान आहे की त्या बळावर हे झालंय, ही जाणीव मला आहे. आणि त्याच्यानंतर आपण खूप नम्र होतो की नाही, आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, पण ती देवर्षींची गादी आहे, त्याचा मान, त्याची शान, त्याचा आब राखणं ही आपली फार मोठी जबाबदारी आहे. संगीताची आवाज बंद आहे तुमचा आवाज. अशा दिव्य क्षणांचा साक्षीदार तुम्हाला होता आला अवंतिकाजी, खूप छान गोष्ट आहे ही.
आणि तो आनंद मनात कायमचा अगदी अखंड कायम चिंतनीय असा राहत असेल. भैरवीजी, पुढचा प्रश्न मला वाटतं तुम्ही विचारताय. ऍक्च्युली कायम म्हणजे मला हेच विचारायचंय की आता तुम्ही हा एक प्रसंग सांगितलात, पण आणखीन असे अनेक प्रसंग असतील. विशेषतः बरेचदा आपण आपल्या श्रोत्यांशी इतके कनेक्ट होतो की त्या श्रोत्यांचे सुद्धा काही अनुभव म्हणा किंवा त्यांच्या बाबतीत लक्षात राहिलेल्या काही गोष्टी, तर असे काही श्रोत्यांकडून तुमच्यापर्यंत पोचलेले अविस्मरणीय असे अनुभव आहेत का? बरेच आहेत. एकदा मी पहिला महोत्सव मला आठवतं अमरावतीचा. त्या माझ्या 11वीत असतानाच्या कीर्तनानंतर माझ्या आई बाबांचा सत्कार केला गेला. तो माझ्यासाठी फार मोठा क्षण होता. कारण आई वडिलांना कुठेतरी आपल्यामुळे कुणी सत्कार होतोय, कुणी त्यांचं कौतुक करतंय, हा एक खूप संस्मरणीय क्षण होता. दुसरा, एकदा कीर्तनानंतर एक आजोबा 90 वर्षाचे आले माझ्याजवळ, अगदी काठी टेकत टेकत, फारच म्हणजे अगदी जर्जर झालेले. तुमचं कीर्तन ऐकलं, आता मी मरायला मोकळा, एवढंच बोलले. आणि तिसरा, मला आता कीर्तन विश्वची कीर्तनं झाल्यानंतर एका आजींचा फोन आला होता. मला म्हणाल्यात, मी आयुष्यभर नास्तिक होते, देव बिव काही नाही, सगळं खोटंय असा माझा विश्वास होता, पण कुठून कसं तुमच्या कीर्तनाची क्लिप ऐकली आणि मला माझ्या आयुष्याची आता देवासमोर जायची लाज वाटते. कारण आता तोंड त्याला दाखवायचंय. वयाच्या अशा जागेवर आले आहे आता मी, की आता मला देवाला तोंड दाखवायची लाज वाटते. आता मला कळतंय की माझं आयुष्य जे मी आतापर्यंत केलं, इतका द्वेष करत आले, देव नाही देव नाही, पण तुमचा जो निरूपणाचा अभंग ऐकला किंवा ती क्लिप ऐकली, त्याच्यानंतर आता मला असं माझ्याच कर्मांची लाज वाटते, आता मी काय करू, असा फोन आला. तर काही गोष्टी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या मुखातनं काय निघतं हे तिथे गेल्यानंतर त्या श्रोत्यांच्या मनापर्यंत जे पोहोचतं हे सगळं दैवी आहे, जर तुम्ही तेवढ्या सिरियसली त्या माध्यमाला घेत असाल तर. नाहीतर बरेचदा कीर्तनाच्या नावावर आपण हल्ली पण बघतो की जोक्स सांगितले की लोक खुश होतात, पण कीर्तनकाराचं काम विनोद करणं हे नाही. विनोद कीर्तनातला कसा असावा याच्याही काही नियम आहेत. तो विनोदच करायचा आहे तर टीव्हीवर कितीतरी चॅनल्स आहेत, ती लावून लोक बसतील. तर हे असे अनुभव खूप येतात आणि त्यांनी आपल्याला एक कुठेतरी पावती मिळते की आपण चांगलं काम करतोय, व्यवस्थित चाललंय, असंच चालायला हवं, अशीच प्रगती करायला हवी. अवंतिकाताई, मला असं विचारायचं आहे की सध्या आता जे नवीन कीर्तनकार आहेत तर त्यांना यशस्वी कीर्तनकार होण्यासाठी कला, अध्यात्म आणि करुणा ही त्रिसूत्री कशी काय आवश्यक आहे? तुम्ही त्यांना याबद्दल काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे करुणा. तुम्ही जी आता सांगितली, तर करुणा कुणाबद्दल? संतांना कोणाबद्दल करुणा होती? बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतं. असे की लोक, हा जो नरदेह मिळाला आहे त्याचा उपयोग मनुष्यानं पारमार्थासाठी करायला पाहिजे, परोपकारासाठी करायला पाहिजे. तो नुसतं खाओ पिओ ऐश करू एवढंच जर करत असेल तर संतांना कसं वाटेल? ती करुणा कीर्तनकाराच्या अंतःकरणात असायला हवी की मी पण माझा मनुष्य देहाचं सार्थक करायचंय. कशाच्या माध्यमातून? मी कीर्तन भक्ती करून आणि श्रोत्यांकडनं श्रवण भक्ती करून. श्रवणाचेही प्रकार असतात. नुसतं मान डोलवण्यासाठी पण श्रवण असतं. आणि खरं श्रवण कुठे? की त्याचं आचरण आपण आपल्या आचरणातनं जर ते ऐकलेलं आपण करत असू, चिंतन करत असू, त्या श्रवणाच्या पातळीपर्यंत श्रोत्यांना आणायचं आणि आचरणाच्या पातळीवर श्रोत्यांना सोडायचं, ही कीर्तनकाराची फार मोठी जबाबदारी आहे. ती करुणा संतांची श्रोत्यांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं ही कीर्तनकाराची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी कला ह्या फार मोठा उपयोग होतो कलेचा. कारण कीर्तनात संगीताचा इतकं महत्वाचं स्थान आहे. कारण अटेन्शन स्पॅन जो असतो लोकांचा, तो सामान्यतः गद्यात जर कोणी बोललं 20 मिनिटं 30 मिनिटं ऐकतो, त्याच्यानंतर कुठेतरी डुलकी लागायला लागते, कुठेतरी आपण भरकटतो, मोबाईल्स काढले जातात. तर त्याच्यासाठी रंजकता आणण्यासाठी कीर्तनात संगीत आहे. की कुठेही सुंदर संगीत असलं की एकदम कान टवकारले जातात आणि आपण खूप चित्त लगेच आकर्षित होतं. तर कला आणि त्याच्यानंतर अध्यात्म म्हणजे आत्मा, आत्म्याच्या आत. अध्यात्मचा विग्रह असा आहे की आत्मनी, आत्म्यात म्हणजे स्वतःत डोकावणे.
हा अध्यात्माचा अर्थ आहे, की मी काय करायला हवं कीर्तनकार म्हणून. श्रोत्यांना मी सांगतोय, पुन्हा तोच साधनेचा भाग इथं आपण विचार करू शकतो, की ही माझी जबाबदारी आहे. मला जबाबदारी मिळालेली आहे, फार कृपा मला मिळालेली आहे, त्याच्याबद्दल मी कृतज्ञ असायला हवं. आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्यात काय सुधारणा करता यावी. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण व्हायला नको. ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे नवीन जे या क्षेत्रात येत आहेत त्यांनी सर्वप्रथम भरपूर श्रवण करायचं, चांगलं वाईट सगळं श्रवण करायचं. कीर्तन कसं असावं हेही आपल्याला कळायला हवं, कुठं काय चुका होतात, कसं नसावं हेही आपल्याला कळायला हवं. आणि मग त्याला अनुरूप साधना आणि स्वाध्याय याच्यावर कीर्तन अवलंबून आहे. संगीताचाही स्वाध्याय, सगळ्या गोष्टी स्वाध्याय. शेवटी याच्यात सगळं यश अगदी जवळ आहे या प्रयत्नांनी. कला आणि अध्यात्म याचं एकत्र सादरीकरण म्हणजे कीर्तन, आणि त्याच्यात विशेषतः संगीत कला, आता त्याचा उल्लेख झालेलाच आहे. आणि आपण आता सुंदर पदही ऐकलं, आणि विशेष परिचय जेव्हा करून दिला त्यातली एक उल्लेखनीय बाब म्हणजे नाट्य संगीतात शिष्यवृत्ती अवंतिकाताईंना प्राप्त झालेली आहे. तर तो त्यांचा विशेष आवडीचा सुद्धा भाग आहे. आणि कीर्तनाच्या गायनाची पण एक वेगळी पार्श्वभूमी आहे. तर या दोन्हीची सांगड घालता नाट्य गीताचा अभ्यास केला जातो का? नाट्य संगीताचं सादरीकरण करायला कधी संधी मिळाली आहे का? आणि कशा प्रकारे या गोष्टीची अजूनही उपासना साधना चालते ते आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि या निमित्ताने एक नाट्यपद ऐकायला सुद्धा आवडेल. कीर्तनी संगीत आणि नाट्य संगीत फार जवळ आहे एकमेकांच्या. कारण संतांच्या अभंगांच्या बऱ्याच चालींचा, बऱ्याच गोष्टींचा प्रभाव किंवा शास्त्रीय संगीतातल्या बऱ्याच शिजा ज्या आहेत त्या जशाच्या तशा संगीत नाटकांमध्ये आलेल्या आहेत. आणि रागदारीवर आधारली ही पदं असल्यामुळे त्यातली कित्येक पदं ही कीर्तनात अतिशय रंजक वाटतात. त्यातलंच एक पद मी तुम्हाला म्हणून दाखवते. देवर्षी नारदांच्या मुखातनं हे पद आलेलं आहे. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, उद्धृत नग मध्वरिंद मानग, उद्धृत नग मध्वरिंद मानग, उद्धृत नग मध्वरिंद मानग, सत्य पांडपट कुविंद जय जय, सत्य पांडपट कुविंद जय जय, रमारमण 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 हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद मधुमिलिंद मधुमिलिंद. वा 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 वा, एक नंबर. खरं म्हणजे तुमच्या म्हणजे आम्हाला हे माहिती होतंच, त्यामुळेच आम्ही आग्रहाने तुम्हाला आज इथे आमंत्रित केलं की तुमच्या व्यक्तिमत्वाला बहुआयाम आहेत. तुम्ही उत्तम निवेदन करू शकता, तुम्ही उत्तम सादरीकरण करू शकता. मला आता तुमचं नाट्यसंगीत ऐकताना असं वाटत होतं की तुम्ही म्हणजे संगीत नाटकामध्ये सुद्धा कधी अभिनय केलाय का तुम्ही? मला असा तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटला की ते सुद्धा एक क्षेत्र आहे की जिथे तुम्ही खरंच खूप छान करू शकता. ऍक्च्युली मला लहानपणी एक संधी आली होती. अरे वा. हा, मुक्ताईंची भूमिका करायची, पण पुन्हा कीर्तनाच्या मार्गावरनं डायव्हर्ट व्हायला नको म्हणून वडिलांनी म्हटलं नाही, एकदा नाट्यसंगीताच्या क्षेत्रात गेलो की तुझं कीर्तन कुठेतरी थांबलं किंवा मागे पडणार, म्हणून नको. खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमात म्हणजे जेव्हा हा कार्यक्रम आपला ठरला तेव्हा प्रत्येकालाच आम्हाला असं वाटत होतं की तुमच्याशी
किती वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधता येईल, वेगळं काय काय बोलता येईल. तुम्ही सुद्धा अनुभवलं की किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाची ही जी प्रश्न उत्तरांची यात्रा होती ही फारच सुखद होती आणि आम्ही म्हणजे संपूर्ण लोकव्रत परिवार आणि संपूर्ण साप्ताहिक जनमंगल परिवार तुमचा खूप खूप यासाठी कृतज्ञ आहे. तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे आमच्या सगळ्यांकडून, तर ते नक्की काय असणार आहे बघूया. आपण हा जसा सुरुवातीला अदितीजींनी सांगितलं त्याप्रमाणे हा जनमंगल यशस्विनीचा चौथा भाग आणि या चौथ्या भागात आपल्या आजच्या यशस्विनी म्हणून आपण आमंत्रित केलं होतं हरिभक्त परायण डॉक्टर अवंतिका टोळे यांना आणि साप्ताहिक जनमंगल परिवाराने एक कीर्तन सम्राज्ञी अशी एक उपाधी तुम्हाला दिलेली आहे. साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशन पुणे संपादक मंडळाने जनमंगल यशस्विनी या साहित्य कला पुरस्कारासाठी अतिशय अभिमानाने आपली निवड केलेली आहे. जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनच्या आगामी अधिवेशनात आपल्याला कीर्तन सम्राज्ञी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. तर हे जे एक प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला आम्ही लवकरच पाठवणार आहोत. म्हणजे सध्या ते तुम्हाला आम्ही मेलद्वारे पाठवणार आहोत, पण जेव्हा पुढे आमचं संमेलन होईल त्यासाठी तुम्ही आमंत्रित आहात आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना तुमच्यासोबत वेळ घालवायला निश्चितच आवडेल. कार्यक्रमाची अधिक रंगत वाढवण्यासाठी आपण आमंत्रित करूया आता संगीताजींना. त्यांचं काही समाधान अजून झालेलं नाहीये, त्यामुळे आता त्या तुम्हाला काही रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहेत. संगीताजी. धन्यवाद. अवंतिका ताई, खूप मजा येते तुमच्याशी संवाद साधताना. खूप छान छान गोष्टींची माहिती मिळते आणि एक छोटीशी गंमत म्हणून एक रॅपिड फायरचे काही प्रश्न मी तुम्हाला विचारते. विचार करायला तुम्हाला वेळ नाही मिळणार आहे, ताबडतोब याची उत्तर प्रश्न विचारल्याबरोबर तुमच्याकडे त्याचं उत्तर अपेक्षित आहे. ठीक आहे, करूया सुरुवात. तयार आहात? हो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय काय, नागपूर की पुणे? जेवणासाठी नागपूर. नागपूर. नांदीय कीर्तन की दासगणू पठडीतलं कीर्तन? दासगणू पठडीतलं कीर्तन. वा. प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर केलेलं कीर्तन की शूटिंग स्टुडिओ मध्ये केलेलं कीर्तन? श्रोत्यांसमोर केलेलं कीर्तन. क्या बात आहे, क्या बात आहे. काय पसंत असतं तुम्हाला, आर्या की दिंडी? दिंडी. वा. नऊवार की साडी? नऊवार. क्या बात आहे. बरं, मला जर तुम्हाला साडी घ्यायची इच्छा असेल तर मी कोणती घ्यावी, पैठणी की कांजीवरम? पैठणी. वा वा. कशात जास्त मजा येते, अध्यापन की गायन? अध्यापन. कीर्तन पहाट की कीर्तन संध्या? बापरे, हा खरं कठीण प्रश्न आहे. कीर्तन संध्या. कीर्तन कुठे रुजलं, महाविद्यालयीन जीवन की शालेय जीवन? महाविद्यालयीन जीवन. आणि पुढचा अतिशय महत्वाचा, गीता की भागवत? हो. भागवत, सॉरी. भागवत. अरे वा, खूप छान उत्तर दिली. अभिनंदन. खूप छान छान, मस्त. धन्यवाद. इतकी सुंदर पदवी तुम्ही दिली, पण कीर्तन सम्राज्ञी जरी पदवी मिळाली तरी मला कीर्तनाची सेविका राहणंच आवडेल, कारण ही माझी फार मोठी सेवा आहे. इतका मोठा गौरव तुम्ही माझा केला. खरंच या परंपरेचा तो गौरव आहे, ज्या परंपरेतला इतके वर्षांचा माझा जो सपोर्ट सिस्टम आहे, माझे आई वडील, माझं पूर्ण कुटुंब, माझे मिस्टर, माझे सासू सासरे, या सगळ्या परंपरेचा तो गौरव आहे. कारण एखादी कला किंवा कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं असलं तर सगळ्यांचाच पाठिंबा त्याला लागतो. तर त्या सगळ्यांचा तुम्ही गौरव केलात आणि खूप खूप धन्यवाद. मला माहिती मी फार लहान आहे, पण इथे तुमच्याशी खूप छान गप्पा मारता आल्यात, त्या निमित्ताने माझा प्रवास थोडासा का होईना सांगता आला. धन्यवाद. खरं म्हणजे आणखीन बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण आपण निश्चितच वारंवार भेटत राहू. आमंत्रित करूया अदितीजींना आभार प्रदर्शनासाठी. हा सुंदर प्रवास ऐकत राहावा असाच आहे, आणि कारण ही निरंतर साधना आहे आणि अनुभवाचा भाग आहे. आणि जी वाणी आपल्या समोर आली ती अंतःकरणातून स्फुरलेली वाणी होती, त्याच्यामुळे त्याच्यात नित्य नूतनता आपल्याला अनुभवता आली.
आणि या वाटेवरून चालणारी ही पावलं खरोखर देखणी आहेत. त्याच्यामुळे या आपल्या प्रसिद्ध कवितेतल्या ओळी आठवतात. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. तर असाच हा निरंतर प्रवास चालत राहो आणि हा समृद्ध अनुभव आपल्या सगळ्यांना मिळत राहो, हीच या प्रसंगी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि खरोखर ही वेगळी वाट चोखंदळण्याचं जे धाडस ईश्वराने यांना दिलं आणि जी पार्श्वभूमी लाभली, त्याच्यामुळे एक उत्तम कीर्तनकार आज महाराष्ट्राला नव्हे भारताला आणि कीर्तन विश्वाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला मिळालेला आहे. तर ही वाटचाल अशीच चालत राहो अशी या प्रसंगी जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनातर्फे कीर्तन सम्राज्ञी अवंतिका ताई टोळे, हरिभक्ती परायण अवंतिका ताई टोळे यांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि असाच सहवास आणि असाच संवाद वारंवार घडत राहू ही इथे भावना व्यक्त करतो. आणि आजची ही यशस्विनीची यशस्वी वाटचाल आपल्याला बघता आली, अनुभवता आली, यासाठी आपले मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला माहितीये की आपली कीर्तन व्यस्तता, प्रवास, शूटिंग आणि इतर सादरीकरण अव्याहत चालू असतात, पण त्या सगळ्या वेळेच्या व्यापातून हा 1 तास आम्हाला मिळाला आणि हा एक सुंदर अनुभव आमच्या पदरी आज प्राप्त झाला. त्यासाठी सर्वांचे आयोजकांतर्फे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या यशस्विनीच्या भागाला इथे विराम देतो. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता साप्ताहिक जनमंगलच्या पेजवरती यशस्विनी मालिकेत. नमस्कार.